संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलावले त्या रेड्याची समाधी यात्रा उत्साहात संपन्न झाली। आळे येथील रेडा समाधीचा यात्रा महोत्सव आज बुधवारी 23 तारखेपासून प्रारंभ झाला होता। शनिवारी 26 एप्रिलला पर्यंत चाललेल्या यात्रोत्सवात देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रा महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यात्रा महोत्सवाची सुरुवात दिनांक 23 एप्रिलला श्रींच्या अभिषेकानं आणि दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत भजन महोत्सवानं झाली। चैत्र वद्य एकादशी गुरुवारी 24 एप्रिलला पहाटे 5 वाजता शासकीय महापूजा तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न झाली। दुपारी 12 ते 5 पालखी सोहळा, सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन संपन्न झाले। शुक्रवारी 25 तारखेला पहाटे 5 वाजता महापूजा, सकाळी 7 ते 9 वाजता भंडारा समस्त ग्रामस्थ संतवाडी, कोळवाडी, डावखरवाडी यांच्या वतीनं संपन्न झाली। दुपारी 4 ते 8 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला। यात शेकडो नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते। चैत्र वद्य त्रयोदशी शनिवारी 26 एप्रिलला पहाटे 5 वाजता महापूजा, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन, हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर, दुपारी 1 वाजता दहीहंडीनं यात्रोत्सवाची सांगता झाली। यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य असे, बाकी यात्रांप्रमाणे या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम नसतात किंवा तमाशाचे कार्यक्रम नसतात किंवा बैलगाडी शर्यती नसतात। ही यात्रा पूर्णपणे धार्मिक धर्तीवर आयोजन केलं जातं। या यात्रेत प्रापंचिक सर्वच घरगुती वस्तू, कपडे, विविध पाल, रेवड्या, शेव, भेळ, वडापाव, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, आईस्क्रीम, थंड शीतपेय यांचे स्टॉल असतात। त्यावर यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंची मांदियाळी असते। लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आकर्षक असलेले विविध पाळणे, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले असतात। पुणे, मुंबई, नाशिक येथे नोकरी व्यवसायानिमित्त स्थित असलेले मंडळी आपल्या संपूर्ण परिवारासह यात्रेचा आनंद लुटण्यासाठी हजर राहतात। त्यामुळे यात्रोत्सवात मोठी गर्दी असते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, नाशिक।